पुण्यामधून, महाराष्ट्रातल्या पुण्यामधून कौस्तुभ गणबोटे हे सुद्धा तिथे गेलेले होते, ज्यांची दुर्दैवी हत्या या सगळ्या हल्ल्यादरम्यान झालेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी बालाजी पोद्दार पुण्याहून जोडले गेलेले आहेत। बालाजी, आणखी काय तपशील या सगळ्या संदर्भात आता समजतात? गणबोटे यांच्या कुटुंबियांकडून याबाबत आणखी काही माहिती मिळू शकली आहे का? रिद्धी, आपण जे एकबोटे आहेत त्यांच्या काकू आपल्या सोबत आहेत आणि त्यांना खूप दुःख झालं या सगळ्या घटनेचं। आपण त्यांना विचारूया, कोण होते कौस्तुभ एकबोटे? गणबोटे गणबोटे, हा, माझा पुतण्या होता तो। कधी तुमची शेवटची भेट कधी झाली? कधी कळलं तुम्हाला असं झालंय? मला काल संध्याकाळी म्हणजे काल दुपारी कळलं मला की असं हल्ला झाला, पण हे झालेलं असं माहित नव्हतं। आत्ता कळतं, सुनबाईचा फोन आला मला आत्ता। ते जायच्या आधी काही संपर्क झाला? नाही झाला काही, म्हणजे असंच बोलणं, दुकानात जाणं, बोलणं करणं, बाकी काहीच नाही असं। बाकी काही संपर्क नाहीच असा। कधी कोण सांगितलं यांचा मृत्यू झाला? आत्ता कळलं, माझ्या सुनाने सांगितलं। आत्ता सुनला फोन आला तर तिने सांगितलं मला असं असं। तर माझा धाकटा मुलगा तो कोंडव्याला गेलाय, ते सिंहगड रोडला राहिलाय, तर तो तिथून त्यांच्या घरी गेला कोंडव्याला। फिरायला जायचे? हा, नेहमी फिरायला जायचे। हा, नेहमी मध्ये मागच्या वेळेस लडाखला गेलते, आता इथं गेलेत साधारण मित्र। तो जगदाळे खास मित्र त्यांचा। तुमचे आणि जगदाळे आणि तो मित्र? नाही, माझा मित्र नाही, माझ्या पुतण्याचा मित्र, तो खास मित्र। म्हणजे दोघं मिळून हा सगळा प्लॅन केलेला होता त्याने? आणि एवढं काही माहित नाही मला, असं आहे ना। कसे होते कौस्तुभ स्वभाव? कौस्तुभ स्वभावाने माणूस केला एक नंबर होता। कुणाच्याही धावपळीला, कुणाच्याही केल्याला अक्षरशः धावून यायचा तो। अक्षरशः त्याचा स्वभाव म्हणजे काय विचारूच नका, खूपच हे होता खरं। घाबरू नका। घरी कोण कोण आहे त्यांच्या घरी? नातसून आहे तिथं घरी, आणि सुन म्हणजे माझ्या सुनाची बहीण आहे, आई आहे आणि बहीण आहे कोंडव्याला। तुम्ही आता त्यांच्या घरी जाणार? आम्ही आता त्यांच्या घरी जाणार कोंडव्याला। माझा धाकटा मुलगा गेला, त्याच्यावरची फोनवर बोला तुम्ही, म्हणजे तुम्हाला तिथली सगळी माहिती कळेल। तर हे होते गणबोटे यांचे हे सगळे नातेवाईक आहेत, त्यांना दुःखाचा डोंगर जो आहे तो यांच्यावरती कोसळलेला आहे। जगदाळे सुद्धा त्याचे मित्र होते आणि त्या दोघांनी मिळून हे सगळं जम्मू काश्मीरला गेलेले होते। दुर्दैवी त्यांच्यावर हा सगळा आतंकवादी हल्ला झाला आणि त्यात मृत्यू झाला, त्यामुळे सगळीकडे दुःख आपल्याला पाहायला मिळते। रिद्धी, बालाजी, धन्यवाद ही सगळी माहिती आम्हाला दिली त्यासाठी।